प्राध्यापक डॉक्टर महेश खरात हे प्रसिद्धीच्या झोतात आले ते त्यांच्या बुरगांट या कादंबरीमुळे. प्राध्यापक डॉक्टर महेश खरात हे मराठी विषयाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक, कवी, समीक्षक आदी कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची 10 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. या पत्रिकेचे पहिले विश्व साहित्य संमेलन दुबई येथे डिसेंबर महिन्यात संपन्न होत आहे. प्राध्यापक डॉक्टर महेश खरात हे वैजापूर इथल्या विनायकराव पाटील महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. माझी अत्यंत लोकप्रिय झालेली कादंबरी बुरगांट या कादंबरीबद्दल काही थोडंसं सांगणार आहे. मुळात बुरगांट हा शब्द जो आहे, हा शब्द पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरचा काही भाग, बारामतीचा पट्टा आणि पुण्याकडला थोडासा भाग, या भागामध्ये ग्रामीण माणसाच्या मनामधला तो शब्द आहे. माझ्या लहानपणी माझी आई बुरगांट हा शब्दाचा उच्चार कायमस्वरूपी करायची आणि तो एक प्रकारचा शब्द माझ्या मनामध्ये बसलेला होता. बुरगांट या शब्दाला पर्याय शब्द झिरमाड असं सुद्धा आहे. म्हणजे झिरमाड नावाचा एक शब्द आहे. बुरगांट म्हणजे काय तर छोटा पाऊस. छोटा दोन्ही अर्थानं, एक कमी कालावधीत पडणारा पाऊस आणि दुसरा झिरझिर स्वरूपात पडणारा पाऊस. साहित्य क्षेत्रामध्ये बुरगांट नावाचा हा जो शब्द आहे तो माझ्या कादंबरीपासूनच आलेला आहे. बुरगांटमध्ये काय आहे तर बुरगांटमध्ये एका स्त्रीची कहाणी आहे आणि ती एक खेड्यामध्ये राहणारी स्त्री आहे. तुकारामाचं एक वचन आहे की पिकलिया सेंद कडूपण जाय नावाचं. शेंदाड पिकल्यानंतरच ते गोड होत जातं. हेच सूत्र घेऊन मी 262 पानाची बुरगांट ही कादंबरी लिहिलेली आहे. या कादंबरीचं सूत्ररूप सांगायचं झालं तर असं आहे की नवरा बायको कसे असावेत याचं उत्तर तुम्हाला बुरगांटमध्ये मिळेल आणि नवरा बायको कसे नसावेत याचंही उत्तर तुम्हाला बुरगांटमध्ये मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ग्रामीण भागामधली एक महिला किती कष्ट करते, किती मेहनत घेते आपला संसार करण्यासाठी आणि संसारासाठी चंदनाप्रमाणे झिजून झिजून स्वतःचा देहसुद्धा त्याग करण्याची तिची जी वृत्ती असते, हे जे समर्पणाची भावना आहे, ही समर्पणाची भावना ग्रामीण स्त्रियांमध्ये असते आणि तीच मी केंद्रबिंदू ठेवून मालन नावाचं एक व्यक्तिरेखा रेखाटली. वास्तविक पाहता या अगोदर धगमध्ये उद्धव शेळके यांनी कौतिक नावाची व्यक्तिरेखा रेखाटलेली होती. त्यानंतर रारम बोराडे यांनी पार्वती नावाची व्यक्तिरेखा रेखाटली होती आणि मी बुरगांटमध्ये मालन नावाची अशी एक व्यक्तिरेखा रेखाटली की जी व्यक्तिरेखा संपूर्ण साहित्य वर्तुळामध्ये सगळ्यांचं एक लक्षवेधक व्यक्तिरेखा म्हणून समोर आलेले आहे. यामध्ये बुरगांट या कादंबरीच्या विषयी म्हणजे मधु मंगेश कर्णिकांचं विशेषतः 92 वर्षांचं वय आहे. त्यांना भेटायला गेलो, कादंबरी दिली. कादंबरी दिल्यानंतर मी वाचेन म्हटले, पण त्यांनी केवळ वाचलीच नाही तर त्यानंतर त्यांनी त्या संदर्भातला आपला अभिप्राय लेखी मला कळवला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला या बुरगांट कादंबरीबद्दल सांगायला पाहिजे की लातूर या ठिकाणी ज्याला अनुवादाचं, हिंदी अनुवादाचं दक्षिण द्वार समजलं जातं किंवा दक्षिण दरवाजा असं म्हटलं जातं, ते डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे हे 85 वर्षाचे आहेत. त्यांना भेटायला गेल्यानंतर कादंबरी भेट दिली. ते म्हटले मी फक्त वाचेल, त्याविषयी काही लिहिणार नाही. पण 8च दिवसामध्ये त्यांनी त्याविषयी एक लेख लिहून पाठवला. मला सांगायचं आहे की त्यामधल्या ज्या संवेदना आहेत, त्यामधली जी भावना आहे ती लोकांना अशा पद्धतीनं अटॅच होत जाते. आणि या संदर्भात म्हणजे बुरगांट या कादंबरीच्या संदर्भात भरभरून असं म्हणजे साधारण 15 ते 20 एक पुरस्कार या कादंबरीला मिळालेले आहेत. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे या कादंबरीवर 3 परिसंवाद झालेले आहेत. लातूरचं जे शाहू महाविद्यालय आहे ते डॉक्टर संभाजी पाटील म्हणून मराठी विभाग प्रमुख काम करतात. नयन राजमाने आणि डॉक्टर संभाजी पाटील यांनी त्या ठिकाणी एक परिसंवाद घेतला. दुसरा परिसंवाद या छत्रपती संभाजीनगरमध्ये विवेकानंद महाविद्यालयामध्ये डुंबरे नावाचे जे प्राध्यापक आहेत त्यांनी दुसरा परिसंवाद घेतला. आणि साताऱ्याचे श्री चिटणीस नावाचे एक साहित्यिक चळवळ चालवणारे ग्रस्त आहेत, त्यांनी विशेषतः पुण्यामध्ये त्यांच्या संस्थेच्या वतीनं तिसरा परिसंवाद घेतला आणि तिसऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी
विशेषतः राजा दीक्षित नावाची एक थोर अशी विभूती म्हणता येईल असे होते. त्यानंतर अश्विनी धोंगडे मॅडमनी त्याविषयी आपला अभिप्राय व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मिलिंद जोशी जे आहेत ते मिलिंद जोशी त्या पुस्तकावर बोलण्यासाठी होते. हे सांगायचा मुद्दा एवढा आहे की साहित्य वर्तुळामधल्या सर्वच लोकांना बुरुंगाट या कादंबरीबद्दल एक प्रकारचं आत्मीयता, अपेक्षापेक्षा जास्त यश ज्याला म्हणता येईल, असं या बुरुंगाट या कादंबरीला आतापर्यंत मिळालेले आहे. त्यामधलं कथानक, त्यामधली पात्र, त्यामधला जीवनविषयक दृष्टिकोन या सांगण्यापेक्षा त्या कादंबरीमध्ये फक्त एकच वास्तवातलं पात्र आलेलं आहे आणि ते म्हणजे सांगोलेचे आमदार गणपतराव देशमुख. कारण चारित्र्य संपन्न राजकारण कसं करावं याचा एक आदर्श आपण साहित्याच्या माध्यमातून ज्यावेळेस दुसऱ्यांच्या समोर उभा करतो आणि तो मला गणपतराव देशमुखांच्या व्यक्तिरेखेमध्ये सापडला आणि म्हणून गणपतराव देशमुखांची ही वास्तवातली व्यक्तिरेखा येते आणि बाकीचे 55 ते 60 पात्र आहेत ही सगळी काल्पनिक पात्र येतात. आणि मालनच्या लहानपणापासूनचा जो प्रवास आहे तो मालन शेवटी जाण्यापर्यंतचा प्रवास जो आहे हा सगळा बुरुंगाटमध्ये नीटपणे रेखाटलेला दिसतो. शंकर आणि मालन या जोडप्याचं एक ज्याला एकात्म आणि ज्याला विषमता, ज्याला का आपण विलग करणारं अशा दोन्ही पातळीवरचं एक रसायन तुम्हाला या बुरुंगाटमध्ये मिळालेलं दिसून येईल. बुरुंगाटनं मला खूप असं यश प्राप्त करून दिलेलं आहे. खूप मोठे मोठे पुरस्कार दिलेले आहे. विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळालेला आहे, अमरावतीतला पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे कादवा साहित्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागातून बुरुंगाट विषयी लोक लिहित आहेत. आजपर्यंत 50 अभ्यासकांनी त्याच्यावर लेख लिहिलेले आहे आणि त्याचं एक संपादन सांगोला येथील भाई गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर किसन माने एक संपादन करत आहेत आणि ज्याच्यामध्ये मधु मंगेश कर्णिकांपासून अगदी मिलिंद जोशींपर्यंत सर्वच अभ्यासकांचे लेख त्यामध्ये आलेले आहेत. असं एक सर्वसाधारण बुरुंगाट कादंबरीनं मला काय दिलं आणि बुरुंगाट कादंबरी काय देत आहे या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे. बुरुंगाट कादंबरीमधल्या दृष्टिकोनाबद्दल, त्यातल्या कथानकाबद्दल, त्यातल्या पात्राबद्दल, त्यातल्या जीवनचित्रणाबद्दल किंवा त्यातल्या सांस्कृतिक ठेव्याबद्दल जे काय आहेत ते तुम्ही निश्चितपणाने बुरुंगाट कादंबरी वाचून त्यामध्ये पाहावं ही एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.